नमस्कार मंडळी. भारत पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान त्याच्या कुरपती करतच होतं. अशामध्ये आज दुपारी 3-3:30च्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट आली, एक ट्विट आलं, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश सीज फायर करण्यासाठी तयार आहेत, युद्धविराम देण्यासाठी तयार आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली आणि 6:15च्या दरम्यान भारताची प्रेस कॉन्फरन्स झाली. परराष्ट्र मंत्रालयाची नेहमीप्रमाणे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांची त्यांनी ब्रीफिंग केली आणि ब्रीफिंगमध्ये देखील त्यांनी ते सांगितलं की भारत सीज फायर करण्यासाठी तयार आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांची बातचीत झाली दोन्ही देशांची आणि सीज फायर करण्यासाठी आपण तयार आहोत. भारत सशर्त सीज फायर करणार आहे. भारताच्या काही शर्ती असणार त्या पाकिस्तानने मान्य केल्यात, म्हणून भारत सीज फायर करते. हे सगळे घडामोड डेव्हलपमेंट झाली आणि 2-2.5 तासानंतर म्हणजे 8:30च्या दरम्यान पाकिस्तानकडनं परत ड्रोन हमले व्हायला सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला, जे जम्मू काश्मीरचे सीएम आहेत, त्यांनी देखील त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली, ज्यामध्ये एक व्हिडिओ दाखवला की कशा प्रकारे पाकिस्तान ड्रोन सोडतंय जम्मू काश्मीरवर. पाकिस्तानला नेमकं करायचंय काय? सीज फायरचं उल्लंघन केलंय परत एकदा. सीज फायर भारताने तडकाफडकी 11:15च्या दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची परत एकदा प्रेस कॉन्फरन्स झाली. एका दिवसात ही तिसरी प्रेस कॉन्फरन्स होती. ज्या प्रकारे पाकिस्तानने सीज फायरचं उल्लंघन केलं त्याच्याबद्दल विक्रम मिस्त्री, जे परराष्ट्र मंत्री आहेत भारताचे, ज्यांनी 11:15च्या दरम्यान ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याबद्दल त्यांनी माहिती दिली की पाकिस्तानने कशा प्रकारे सीज फायर तोडलं. येणारे 48 घंटे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता वाजलेत 11:30. आजची पूर्ण रात्र, उद्याचा पूर्ण दिवस, उद्या काय डेव्हलपमेंट होते, आज काही पाकिस्तान परत एकदा कुरापती करतं का? कारण अशा बातम्या लागल्यात की आता कुठेतरी सीज फायर थांबले, आता कुठेतरी ड्रोनचे हमले वगैरे थांबलेत. आता सध्या शांतता आहे, परंतु आजची रात्र जायची पूर्ण, उद्याचा पूर्ण दिवस जायचा आहे. या सर्व एवढ्या जवळपास 24 तासात 48 तासात काही घडामोडी घडतात का आणि पाकिस्तान सीज फायर पाळतंय का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पाकिस्तानला युद्धविराम खरंच करायचा का, सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो. भारत तर स्वतःहून काही एक्सलेट करत नाही. पाकिस्तान जर काही करेल तर भारत शांत बसणार नाही. जय हिंद.